प्रसारित करीत आहोत लोकमानसाचे रंग या कार्यक्रम मालिकेअंतर्गत अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिण गंगा गोदावरीचा लोकबंध. लेखक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे. निवेदन किरण खोजे, मिलिंद शिंदे आणि दीपाली जोशी यांचं. सादर करते भैयालाल टेकाम. तर गोदा प्रवरेच्या खोऱ्यातल्या लोकांनी मराठी साम्राज्यासाठी प्राणांची बाजी लावली. कॅप्टन सिक्स आणि कॅप्टन मार्किंटोश यांच्याशी 1827 ते 1835 असा प्रदीर्घ काळ गनिमी काव्यानं आणि उघडपणानं झुंज देण्याचं कार्य प्रवरेचं अमृत प्राशन करणाऱ्या गोविंद खाडे आणि रामजी भांगरे यांनी केलं. ब्रिटिश सत्तेपासून सुटका करून घेण्यासाठीचा पहिला स्वातंत्र्य लढा या भागातल्या आदिवासींनी दिला. एवढा हा लोकबंध मातीच्या अस्मितेचा. स्वर्गातली गंगा निळ्या सावळ्या भोळ्या शंकराच्या चंद्रमौलीश्वराच्या डोक्यावर बसली. परंतु डोक्यावर बसलेली चंचल गंगा भोळ्या गिरिजावराला कशी आकारणार? म्हणूनच रागारागानं शंकरानं जटा आपटल्या आणि डोक्यावरची गंगा ब्रह्मगिरीवर अवतरली. पण ब्रह्मदेवाजवळ ती कशी थांबणार? त्र्यंबकेश्वरावर तिचं खरंखुरं प्रेम. ती त्याच्या मागं मागं निघाली. लपत छपत ती गोमुखातनं गंगाद्वारातनं थेट कुशावर्तात प्रकटली. साक्षात शिवालाही भुलवणारी जीवनदायिनी गंगा कुशावर्तात पापहरिणी झाली. या बेटावरच्या भागातल्या काही भाविकांमध्ये इथल्या मंदिराविषयी, नदीविषयी आख्यायिका आजही ऐकवल्या जातात, सांगितल्या जातात. ऐकूया काही भाविकांकडनं. मी पुरोहित विजय शास्त्री जोशी, कोपरगाव. पूर्वी गौतम ऋषीने ब्रह्मगिरीवर आणि तपश्चर्या केली. भगवान शिवाची तपश्चर्या आणि अखंड करीत असताना अशा समयास आणि त्याची असलेली गौतम ऋषीची पत्नी ही स्वर्गातील अहिल्या 33 कोटी देवांचे राजे इंद्र यांच्या मनात एक वाईट वासना निर्माण झाल्यामुळे त्या वासनेने म्हणून गौतम ऋषीने आणि तपश्चर्येचा आणि आपला कार्यभाग चालू असताना इंद्र हा या ठिकाणी गौतम ऋषीच्या आश्रमाच्या कुटीजवळ दुसरे गौतमाचं रूप परिधान करून अहिल्याच्या शिलाचा भंग करण्यासाठी तिच्या आश्रमात त्या ठिकाणी गेला. मूळ गौतम ऋषी हे नदीवरती आणि अहिल्या नदीवरती स्नानासाठी गेलेले असताना आणि तिकडनं ज्यावेळेस आले तर आपल्या पत्नीचा इंद्राने आणि गुप्त रीतीने
कपट रीतीने सत्वभंग करून विनयभंग केला आहे असे गौतम ऋषीचे लक्षात येताच त्या ठिकाणी त्या आपल्या पत्नीला शाप दिला आणि ती शिळाहून त्याच ठिकाणी पडली. आणि अशाच समयाला गौतम ऋषी आपल्या आश्रमातून बाहेर पडत असताना एक गोवत्स धेनू व्रीही खाण्यासाठी म्हणून तिथे आली असता तिच्या अंगावर दर्भ हा टाकला. तो दर्भ नसून इंद्राने प्रेरित केलेला वज्ररूपी आणि अस्त्रच होतं. यामुळे ती गाय त्या ठिकाणी मृत पावली. आणि गोहत्येचं पातक हे गौतम ऋषीच्या मस्तकी झाल्यामुळं सर्व ऋषीने आणि त्यांना शाप दिला. आजूबाजूच्या परिसरात कधीही त्या ठिकाणी काहीही उगवणार नाही. त्यामुळं अत्यंत भीतीने ग्रस्त झालेले गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन भगवान शिवाची आराधना आणि त्या ठिकाणी ते करू लागले. पुराणामध्ये आणि शिवाचा असा एक श्लोक आहे, निष्ठेने प्रखर तर तप स्वतः करीतो, तो सोशी सतत अविरत तहान भूक, उच्चारी अविरत ओम नमः शिवाय, काहीही प्रिय नसे शंकरा शिवाय. म्हणून शिवभक्तीत इतका तल्लीन झालेला गौतम ऋषी अत्यंत ध्यानस्थ बसलेला असताना भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन आपल्या जटेमध्ये जी गंगा आहे की जी गंगा या ठिकाणी विराजमान होऊन बसलेली आहे, ही गंगा विराजमान झाली म्हणजे गंगेचीही एक कथा आहे. भगवान शिव समुद्रात समुद्रमंथन ज्या वेळेस झालं तर समुद्रमंथनातून हलाहल विष जे निर्माण झालं हे कुणीही घेईना म्हणून शिवानी प्राशन केलं. आणि शिव त्या ठिकाणी शांत होईना म्हणून गंगा मस्तकी घेतली. आणि गंगा मस्तकी घेतल्यावर कैलासामध्ये मस्तकावरती गंगा आणि मांडीवरती पार्वती, आणि पार्वतीला गंगेचा सौतिमत्सरासारखा द्वेष झाला. हिला कुठल्या तरी निमित्ताने मी खाली खेचेल, अशा या निमित्ताने मी हिचा द्वेष करेल. याप्रमाणे गौतमाचं हे निमित्त झालं आणि भगवान शिवाच्या जटेतून ही गंगा भगवान शिवानी विराट रूप प्रगट केलं आणि ब्रह्मगिरीवरती आपल्या जटा आपटल्या. ही साक्ष आणि खून आजही हिंदुस्थानातल्या पवित्र तीर्थक्षेत्रापैकी ब्रह्मगिरीवर आपणास पाहण्यास मिळते. उमटलेल्या जटातून संतप्त झालेली गंगा आणि तिथून जे उगम पावली तर त्या ठिकाणी खाली मोठ्या वेगात आणि प्रवाहात विराट रूप धारण करून निघाली. विराट रूप धारण करून निघालेली असताना 4 दर्भ आणि प्रेरित करून तिला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दर्भाने ती प्रेरित झाली. म्हणून त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावर कुशावर्त नावाचे जे तीर्थ आहे हे 4ही बाजूला कुश म्हणजे दर्भ यांनी ती प्रेरित केली, म्हणून त्या ठिकाणी ती खाली गुप्त झाली. आणि आजही कुशावर्त तीर्थावर लोक पवित्र स्नान करतात. दर्भ, गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप या तीर्थराजाची पूजा करतात. त्र्यंबकेश्वरला कुशावर्तामध्ये अवघ्या पापांना पोटात घेताना ऋषी, मुनी, तपस्वी, साधू, संन्यासी यांच्यासह अवघ्या मानव जातीला पुण्यमय करण्याचं व्रत घेतलेली गंगामाई हलाहल प्राशन करणाऱ्या नीलकंठाप्रमाणे स्वतःही निळीकाळी झाली. नाशिक पंचवटीच्या परिसरात तर तिने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला, महालक्ष्मीला आणि महासरस्वती सीतेला आपल्या तीरावर आपल्या पदरात पावन केलं. म्हणूनच अवघ्या भारतवर्षातून साधू संत सिंहस्थ पर्वणी साधून गंगा गोदावरीत स्नानाला येतात. अवघा लोक मोठ्या संख्येनं मृतात्म्यांच्या अस्थी आणि रक्षा नाशिक, पुणतांबा, कोपरगाव, प्रवरासंगम क्षेत्री गंगेत विसर्जित करून आपल्या प्रिय मृतात्म्यांना गंगेच्या प्रवाहातून मोक्ष मार्गी लावतात. गंगा गोदावरी मोठी पुण्यमयी, पापहरणी, म्हणूनच गोदावरीतील स्नानाचं पुण्यही मोठं. पृथ्वी तलावर हिंदुस्थानासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रावर सर्व मानवाचं पातक क्षालन करण्याकरता गौतम ऋषीने प्रथम आणलेली कोणती नदी तर ती गोदावरी. म्हणून आज या आपल्या भूतलावर सर्वश्रेष्ठ गोदावरीचं असं अत्यंत अखंड महत्त्व आहे.
ह्या गोदावरीच्या काठी अनेक लोक स्नान, जप, तर्पण, मार्जन, हवन, पिंडप्रदान, गेलेल्या माणसाला आणि मुक्ती प्राप्त व्हावी, मृत झालेल्या व्यक्तीला सद्गती मिळावी म्हणून या ठिकाणी या गोदावरी काठी अनेक प्रकारचे अंत्येष्टीचे कर्म करतात की जो गंगापेक्षा गोदावरीला मान जास्त आहे. या भागास दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. या दक्षिण काशीला जितके काही महत्त्व आहे हे अमृत संजीवनी कुंभापेक्षाही जास्त महत्त्व आहे. याप्रमाणे ही नदी अनेक भक्तांच्या मनातल्या सर्व इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आजही समृद्ध आहे. आजही या गंगेचं महत्त्व, गोदावरीचं महत्त्व पृथ्वीतलावर सर्वश्रेष्ठ आणि जास्त असून नदी ज्याप्रमाणे मानवाचं सर्व पातक आपल्या पोटात घालते आणि सर्व मानवाला शुद्ध करते, मग ही नदी आपल्या स्वतःच्या मनाला विचार करते, मी शुद्ध कधी होणार. म्हणून सिंहराशीला गुरु गेला असता 12 वर्षांनी एकदा महाकुंभ पर्व काळ होतो. याला सिंहस्थ कुंभविधी असे म्हणतात. अनेक भारतातले सर्व प्रकारचे ऋषी मुनी, जपी तपी, साधू संत, सर्व आखाड्यांची मुनी आणि त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी येऊन विराजमान होतात आणि नंतर त्यांचे शाही स्नान निघून गंगेची पूजन करून प्रथम शाही स्नान होतं आणि त्यावेळेस गंगा ही शुद्ध होते. गंगा शुद्ध झाल्यानंतर मग मानव परत त्यामध्ये स्नान करतो. याला शाही स्नान म्हणतात. आज मी तिला पृथ्वीतलावर सर्व नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेली दक्षिण वाहिनी अशी ही गंगा. उगमापासनं दोन्ही तीर पुण्यपावन केलेच, पण तिची भगिनी सह्यवासिनी प्रवराही काही कमी नव्हती. हलाहल प्राशन करणाऱ्या शिवशंकराला शांत करण्यासाठी, हलाहलाचं क्षालन करण्यासाठी गंगा गोदावरी शिवमस्तकावर अवतरली, तर तिलाही हलाहल मुक्त करण्यासाठी अमृतवाहिनी प्रवरा अवतरली. प्रवरा गोदावरीचा संगम अतिपावन आणि पियुषमय म्हणूनच तर प्रवरा पानम गोदा स्नानम अशी म्हण रूढ झाली. सह्याद्रीच्या रत्नगड शिखरात समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अवघ्या रत्नांचा साठा तर रत्नगडावर आहेच. तथापि अखेर बाहेर पडलेल्या अमृताचा अखंड प्रवाह अमृत वाहिनीच्या रूपानं अविरत स्रवतो आहे. प्रवरा गोदेच्या लोकबंधात असा पुराण ठेवा नित्य स्मरत राहतो. अमृतवाहिनी प्रवरा अवघ्या प्रवाळाचे सत्व घेऊन जाणारी प्रवरा कशी झाली हे एक मोठं रंजक आहे. खूप खूप दिवसांपूर्वी सह्याद्रीच्या कुशीत देवांचं राज्य होतं. अमृताचा साठा अमृतेश्वराच्या आश्रयानं देवांनी राखून ठेवला होता. अवघा स्वर्ग त्यामुळं धरेवर होता. सर्वांनाच अमृताची धार प्राशन करायला मिळत असे. परंतु पृथ्वीवरचा हा स्वर्ग आभाळात गेला आणि माणसांचं राज्य सुरू झालं आणि अमृतवाहिनी दुग्धवाहिनी झाली. पण ती देखील पुण्यवंतांसाठीच बरं का. सामान्य माणसांना मात्र पथवाहिनीचाच अनुभव यायचा. त्याचं असं झालं, खूप खूप दिवसांपूर्वी एक गवळण होती. ती खाट्या गाई राखायची. खाट्या गाई तिच्यावर प्रसन्न झाल्या. तू रात्री प्रवरेवर ये. प्रवरेत मध्यरात्री मध्यावर दुधाच्या धारा निघतील. त्या तू चरवीने भरून घे आणि तुझा गवळणीचा पाजार कर. ती रात्री उठे, प्रवरेवर जाई, मध्यधारेतनं चरवीनं दूध भरून घेई, सकाळी बाजारात घेऊन जाई. ते दूध सर्व दुधापेक्षा गोड असायचं. लोक तिच्या जवळचं दूध मिळावं म्हणून तुटून पडत. लोकांना आश्चर्य वाटू लागलं. खाट्या गाई राखणाऱ्या गवळणीकडे एवढं दूध कुठून? ते तिला विचारित, एवढं दूध आणतेस तरी कुठून? तुझ्याकडे तर सर्व गाया खात्या. तिला प्रश्न पडला. तिने गायींना विचारले. लोकांना काय उत्तर देऊ? गायींनी सांगितले, तू लोकांना काही कळू देऊ नकोस. तिला प्रश्न पडला, काय करावे? ती काही बोलेना. हळूहळू लोकांना तिचा संशय येऊ लागला. या गवळणीजवळ काहीतरी चेटूक भूत आहे असं त्यांना वाटू लागलं. एक दिवस ती गडबडीत मध्यरात्री उठून जात असताना तिला लोकांनी मध्येच हटकलं. काय ग, एवढं दूध तू आणतेस तरी कुठून? तुझ्या सर्व गायी तर खाट्या आहेत. प्रश्न ऐकून ती काहीच बोलत नसे. एक दिवस घाईघाईने जात असताना मध्येच एका बाईनं तिला हटकलं आणि विचारलं, तुझ्याकडे दुभत्या गायी नाहीत तर मग एवढं दूध आणतेस कुठून? गवळण देखील गडबडीनं बोलून गेली, एक गाय आणि प्रवरा माय. त्या बाईनं हे सर्वांना सांगितलं. लोकांनी गवळणीचा पाठलाग केला. त्या रात्री गवळण घागर घेऊन गेली खरी, परंतु दुधाची धार गडप झाली होती. तिला कळलंच नाही.
सकाळी घागर घेऊन निघणार तर पाहते तर घागरीत पाणी. ती रडू लागली. वनगाईंनं तिला सांगितलं, तू दिलेलं वचन पाळलं नाहीस म्हणून दूध गडप झालं. आणि हे बघ, आता पाणी अमृतासारखं गोड आहे खरं, पण जसं जसं पाप वाढेल तसं तसं पाण्याची गोडी देखील कमी होईल. गवळणीनं हे लोकांना सांगितलं. मग मात्र लोक प्रवरामाईची पूजा करू लागले. गोदावरीचा जन्म ब्रह्मगिरीवर झाला आणि गोमुखातून ती कुशावर्तात आली. कुशावर्तातून नाशिकच्या रामकुंडात ती प्रवाहित झाली. तिथनं ती कोपरगाव आणि पुणतांब्याला आली. पुणतांब्याहून थेट कायगाव टोक्याला तिनं प्रवरेला मिठी मारली आणि प्रवरा संगम झाला. अहमदनगर जिल्ह्यातला हा तिचा प्रवास अवघ्या जनमनाला पुण्यमय करून गेला. प्रवरेची भगिनी मुळा ज्या हरिश्चंद्र गडावर उगम पावली तिथं गुरुकुल चालवणारे चांगदेव किंवा चांगावटेश्वर प्रवरा तीरावरनं निघाले आणि गोदातीरी म्हणजे पुणतांब्याला समाधिस्थ झाले. हठयोगी चांगदेव अवघ्या विश्वाला प्रकाश देणारे. असं म्हणतात की गोदा तीरावरच्या पुणतांब्याला त्यांच्या समाधीवर डोकं ठेवलं की मोक्ष मिळतो. भूत प्रेत पिशाच यांची बाधा होत नाही. त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं पुण्यतम पुणतांब श्री क्षेत्र बनलं. चांगदेव महाराज या गंगा गोदावरी तीरी तपस्या करत असत. चांगदेव महाराजांविषयी आज सुद्धा अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. माझं नाव महेश पंढरीनाथ मरुदगन. मी चांगदेव महाराज देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त म्हणून इथं काम पाहतोय. त्यामुळं गोदावरीचं आणि चांगदेवाचं फक्त नातं एवढंच की गोदावरी काठी तपश्चर्या त्यांनी केली आणि ह्या ठिकाणी तपश्चर्या चालू असताना त्या काळामध्ये नेवाशाला ज्ञानेश्वरी लिखाण चालू होतं आणि याच ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला की आता तुला ह्या ज्ञानेश्वर मुक्ताई जे भावंड आहेत यांच्याकडून गुरुपदेश घ्यायचा आहे आणि यांचं शिष्यत्व पत्करायचं आहे. ह्या साक्षात्कार ह्या ठिकाणी झालेला आहे म्हणून त्यांनी ही जी समाधी आहे ती या ठिकाणी घेतली. तर चांगदेव महाराजांची मूळतः आख्यायिका अशी आहे की स्वर्ग दरबारामध्ये जे 49 गण होते त्यातला हा एक गण म्हणजे मरुदगण. ह्या मरुदगणाच्या कडून काही इंद्रदेवाचे कामं चुकल्यानंतर इंद्रदेवाने त्याला शाप दिला की तुला 1400 वर्षापर्यंत या ठिकाणी तपश्चर्या करावी लागेल आणि ज्ञानदेवादी भावंड ज्यावेळेस या मृत्यूलोकावर अवतार घेतील त्यावेळेस तुझा उद्धार होईल. आणि मग मृत्यूलोकामध्ये चांगदेव महाराज या ठिकाणी त्यांनी नारायणडोहजवळ नगर तालुक्यामध्ये नारायणडोह म्हणून गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला आणि 1400 वर्षाची या काळामध्ये 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला इत्यादी योगाभ्यासा करून त्यांनी या गोदावरी स्थळी आणि मूळ चांगदेव महाराज हे शिव उपासक होते. गोदावरीच्या त्रिकाल स्नानाने गोदावरीच्या पात्रामध्ये वाळूचं शिवलिंग तयार करायचं आणि ते 3 वेळा ह्या गोदावरीच्या पात्रामध्ये विसर्जन करायचं असा त्यांचा 1400 वर्षाचा नित्यक्रम होता. आणि त्यावेळेस योगाभ्यासाच्या बळावर चांगदेव महाराज या ठिकाणी समाधी लावून बसायचे. समाधीच्या ठिकाणी बसल्यानंतर गावामध्ये जे काही लोक वारायचे तर त्यांची अंत्ययात्रा या ठिकाणी आणून ठेवली जायची. आणि काही काळाने 6-6 महिन्याच्या समाधीनंतर समाधी उत्थान झालं की चांगदेव महाराज उठून त्या मृतदेहाकडं पाहिलं, त्यांच्या कमंडलूतलं जल त्यांच्या अंगावर टाकलं की ते मृतदेह उठून पुन्हा आपल्या घरी जायचे. तर आज जर त्याची तुलना केली तर अनेक गोदावरीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ही जी प्रथा आहे की पूर्वीचे लोक इथं आणून ते लोक जिवंत व्हायचे, तर आजची मानसिकता अशी झालेली की जरी नाही जिवंत झाले तर निदान आपल्या घरामध्ये जो कोणी वारलेला नातेवाईक असेल त्यांच्या अस्थि विसर्जन किंवा त्यांचा दशक्रियाविधी हा दररोज म्हणलं तरी चालेल. इथं खूप विधी असे होतात आणि या परिसरामध्ये आपल्या नातेवाईकाच्या अस्थी टाकून त्या नातेवाईकाला ज्या मृत माणसाला शांती मिळावी अशा प्रकारची या ठिकाणी धारणा आहे. पुणतांब्याला कुणीही यावं, कोणतंही व्रत करावं ते फलद्रूप होतंच. आवस पुनव असो किंवा ग्रह तारे नक्षत्र आडवी असो, केव्हा यावं, लग्न करावं की ते युगल आयुष्यात यशस्वी झालं म्हणून समजा. हठ युगाची साधना करण्यासाठी चांगदेवांचा प्रसाद घ्यावा, निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घ्यावा आणि ज्ञानदेवांची शिकवण घ्यावी. अभिमानी प्रतस्थ शीघ्रकोपी हठ युगालाही इथं विनम्रतापूर्वक ज्ञान साध्य करून घेता येतं. गोदेच्या तीरावरच्या कोपरगावचं बेट क्षेत्र असंच कोपरगाव बेट म्हणून प्रसिद्ध असलेलं क्षेत्र पुणतांबा क्षेत्रासारख्या आख्यायिका घेऊन आजही लोकमानसामध्ये घट्ट रुतून बसले.
परिसरातले श्रद्धावंत इथं येतात. जावळ, मुंज, विवाह असे कितीतरी प्रकारचे विधी इथं पार पाडतात. गोदेच्या तीरावर अनेक संत महात्म्यांची मंदिरं आजही पाहायला मिळतात. शुक्लेश्वर मंदिर असंच यापैकी एक. या बेटावरच्या भागातल्या काही भाविकांमध्ये इथल्या मंदिराविषयी, नदीविषयी आख्यायिका आजही ऐकवल्या जातात, सांगितल्या जातात. ऐकूया काही भाविकांकडनं. बाळासाहेब जाधव हे लग्नाच्या मुहूर्ताविषयी सांगताना, लग्न कार्य जे होतात इथे 12 महिने लग्न कार्य होतात. याला मुहूर्त वगैरे काही लागत नाही, कारण या ठिकाणी गोदावरी नदीचं एक जुनं पात्र होते. आणि या ठिकाणी शुक्राचार्यांची यांनी या ठिकाणी विद्या प्राप्त करून या ठिकाणची तपोभूमी असल्यामुळे इथे जिवंत मेलेली माणसं जिवंत करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य होतं. या ठिकाणी शुक्राचार्यांना मेलेली माणसं जिवंत करण्याची त्याला पुण्य प्राप्त होतं. तिथं 3 नद्यांचा संगम झालेला आहे. या नदीजवळ दक्षिणायन पण गंगा आलेली आहे तिथं. गोदावरी नदी पूर्वीपासून आहे, शुक्राचार्यांच्या घरापासून, आणि ती त्र्यंबकेश्वरपासून उगम पावलेली आहे. आणि नंतर तिकडे आल्यानंतर तिला दक्षिणायन गंगा प्राप्त झालेली आहे. दंडकारण्य असल्यामुळे ती नदी दक्षिणायला जाऊन मिळालेली. मग तिथे नारदा नदी आणि ही दक्षिणायन गोदावरी ह्या 3 नद्यांचा संगम एक ठिकाणी झालेला आहे. गोदा गौरवात चंद्रशेखरांनी गोदातरीचा केलेला गौरव इथं पुन्हा पुन्हा सार्थ आणि कृतार्थतेचा प्रत्यय देतो. संगमातील स्नानानं अवघी पापं नाहीशी होतात, मृतात्म्यांना मोक्ष मिळतो. म्हणून हे क्षेत्र दशक्रिया विधीसाठी पुण्यपावन भूमी ठरलं आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील बहुतांशी लोक गंगामाईच्या पदराखाली आपली दुःख झाकून टाकतात. गंगामाईच्या या मांगल्याला प्रवरेनं अधिक तेजस्विता दिली, ती पैसाच्या खांबाचा आधार देऊन. प्रवरेच्या काठी नेवाशाला शिवमंदिरात ज्ञानदेवानं कुरुक्षेत्रावरचा गीता प्रसंग माय मराठीत उजळवला. जणू उत्तरेची गंगा दक्षिणेत पुन्हा प्रकट झाली आणि प्रवरा संगमाच्या रूपानं अवघा आर्यावर्त एकरूप झाला. ओंकाराचा स्वसंवेद्य उच्चार प्रवरेच्या तीरावर गंगेच्या खोऱ्यात बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा उमटला आणि त्या ओंकारातनं अवघ्या विश्वाचं माऊलीपण जागृत झालं. मनाला सात्विकतेनं सामर्थ्य देण्याची शक्ती माऊलीनं प्रकटवलेल्या एकेका ओवीबंधात साठवलेली पाहायला मिळते. ज्ञानेश्वर माऊलींचा हा प्रसाद अवघ्या विश्वाला ललांभूत झाला. प्रवरा गंगामाईनं अगस्त, श्रीराम, चांगदेव, ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी, म्हाईंभट, संत एकनाथ, महिपती महाराज असे कितीतरी पुण्यात्मे ठाई ठाई जन्माला घातले आणि अवघा प्रदेश पावन करून टाकला. गोदा प्रवरेनं शेत मळे दिले, घरदारं दिली, घाट रस्ते दिले आणि माणसातील माणूसपण देखील दिलं. म्हणूनच जनमानसात गोदा प्रवरेचं संचित साठवलेलं आहे. येथील लोक रामायण महाभारतातील कथा प्रवाहित करताना दिसतात. म्हणूनच प्रवरेच्या तीरावर वाल्मिकी ऋषींचा मठ दिसतो आणि वाल्याकुळ्याची वसाहत दिसते. सीतेची पावलं ठाई ठाई उमटलेली दिसतात आणि पांडवांची लेणी देखील दऱ्याखोऱ्यातून कोरलेली दिसतात. विश्वामित्र, अगस्त्य यांच्यापासून शककर्त्या शाहली वाहनापर्यंतचा अवघा सांस्कृतिक बंध प्रवरा गोदेच्या तीरावर विसावलेला आहे. या तीरावरची सर्व गावं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्वरूपाची आहेत. गढ्या, किल्ले, घाट यांची श्रीमंती आजच्या आधुनिकतेनं काही प्रमाणात ढासळलेली जरी दिसली तरी
लोकमानसाच्या हुंकारात मात्र रामकृष्णाचा, शालिवाहनाचा, अगस्त्याचा, ज्ञानेश्वर माऊलींचा जप दिसतो. प्रवरा गोदेचा परिसर कृषी आणि ज्ञान समृद्धही आहे. म्हणूनच या परिसरात ऋषींपासून आधुनिक काळातील साहित्यिकांपर्यंत इथं उत्तमोत्तम साहित्यिक झाले, तत्वज्ञ झाले. भक्तिपीठांच्या रूपानं संताची मांदियाळी परिसरात झाली. शिर्डीचे साईनाथ, उपासनी महाराज यासारखे अवलिये या परिसरात येऊन विसावले. परिसरातल्या या मातीच्या कणाकणाला अध्यात्माचा गंध आहे. शब्दा शब्दाला स्मरणाचा, चिंतनाचा, पावित्र्याचा बंध आहे. इथली पावलं क्षेत्राची वाट चालतात. डोळ्यांना भक्तीचा भावार्थ गवसतो आणि मनाला मोक्ष मार्ग अवगत होतो. प्रवरा गोदेचा तीर असा पवित्र, सुफल, तेजस्वी, शांत आणि गंभीर आहे, संगमाच्या पाण्यासारखा. आज आपण लोकमानसाचे रंग या कार्यक्रम मालिकेअंतर्गत आपण ऐकलत अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिण गंगा गोदावरीचा लोकबंध. लेखन होतं डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांचं. निवेदन होतं किरण खोजे, मिलिंद शिंदे आणि दीपाली जोशी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.